आपला मुलगा 10वी पास झाला किंवा 12वी पास झाला की लगेच पालकांना स्वप्न पडायला लागतं की आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे. पण समजा तुम्ही तसं प्लॅनिंगच केलं नसेल तर तुमचा मुलगा कधीही अधिकारी होणार नाही. आता प्रश्न असा आहे की मग मुलावरती हे सगळं सोडायचं का? तर अजिबात नाही. किंवा मग आपणच सगळा विचार करायचा का? अजिबात नाही. दोघांनीही मिळून विचार करायचा आहे आणि दोघांनीही मिळून त्याचे पर्याय शोधायचे आहेत. जर समजा तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या मार्केटमध्ये घेऊन गेलात तर त्या मुलाला त्या मार्केटमध्ये बेनिफिट काय आहे हे दिसायला लागतं. मग त्यालाही असं वाटायला लागतं की मार्केटमध्ये आपलंही एखादं दुकान असलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या मुलाला एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनकडे घेऊन गेलात तर त्याला असं वाटायला लागतं की आपला देखील बिझनेस असला पाहिजे. तुम्ही जर त्याला एखाद्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेलात तर त्याला असं वाटायला लागतं की आपण देखील असा अधिकारी झालं पाहिजे. तुम्ही जर त्याला एखाद्या प्राध्यापकाकडे घेऊन गेलात तर त्याला वाटेल की अरे आपण पण प्राध्यापक झालं पाहिजे. म्हणजे त्याचं जे माइंड आहे हे त्याचं माइंड या सगळ्या गोष्टीच्या सर्चिंग प्रोसेसमध्ये असतं आणि त्याला जी सगळ्यात जवळची गोष्ट वाटते त्याच्या अटॅचमेंटमध्ये तो जातो. आणि हे मी नाही सांगत तर ही वॉल्टरची थिअरी सांगते की तुम्ही तुमच्या मुलाला कुणाच्या संपर्कामध्ये ठेवताय त्याच्यावरून तुमचा मुलगा काय होणार आहे हे निश्चित होतं. त्याच्यामुळं तुम्ही जर तुमच्या मुलाला एखाद्या गायकाच्या संपर्कात ठेवलात तर तो गायक होईल. तुम्ही जर शिक्षकाच्या संपर्कात ठेवलात तर तो शिक्षक होईल. तुम्ही जर व्यावसायिकाच्या संपर्कात ठेवलात तर तो व्यावसायिक होईल. त्याच्यामुळं अधिकारी जर तुमच्या मुलाला करायचं असेल तर तुम्हाला त्या लोकांच्या भेटी घालून द्याव्या लागतील जे अधिकारी आहेत किंवा जे अधिकारी घडवतात किंवा जे अधिकारी घडवण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात. तर अशा लोकांच्या भेटी तुमच्या मुलांना करून द्यायला पाहिजे. आता 12वी नंतर पालक असा विचार करतात की आपण आपल्या मुलाला अधिकारी केलं पाहिजे. 2-3 गोष्टी पालक सातत्याने विचार करतात. एक तर आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, दुसरा आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि तिसरा म्हणजे आपला मुलगा ऑफिसर झाला पाहिजे. हे 3 ऑप्शन त्यांच्या पुढे असतात. पण ऑफिसर होण्यासाठी काय प्लॅनिंग करावं लागतं याची चर्चा आपण आज थोडक्यात करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ज्या पद्धतीनं म्हणालो की मुलावरही सोडू नका आणि तुम्हीही विचार करू नका. दोघांनी मिळून विचार करा. त्याची जी आवड आहे ती आवड अगोदर लक्षात घ्या की त्याचा कल कशाकडे आहे. जर तुम्हाला त्याचा कल लक्षात आला तर तुमच्या लक्षात येईल की याला नेमकं काय करायचं आहे आणि मग त्याची जी काही डिमांड आहे किंवा त्याला जे काही व्हायचं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला विचार करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्याला अधिकारी करण्याचा प्रयत्न करत असाल तर स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे हे त्याला अगोदर सांगितलं पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा हा काही साधा खेळ नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हा जो प्रवास आहे हा प्रवास अतिशय मेहनतीचा आहे. मानसिक बळ त्याच्यासाठी निर्माण करावं लागतं आणि तुम्हाला त्याच्यासाठी संयम देखील बाळगावा लागतो. कारण अधिकारी होणं एवढं सोपं नाही आहे. पण तरीही जर तुम्ही 12वी नंतर लगेच प्लॅनिंग करत असाल तर पुढच्या 3 वर्षामध्ये तुमची जवळपास 70% तयारी या 3 वर्षामध्ये होऊन जाते. आणि मग नंतर कदाचित असंही होऊ शकतं की जर परफेक्ट तयारी केली, परफेक्ट वेळ दिला तर तुमची तयारी या 3 वर्षामध्ये 100% देखील होऊ शकते. म्हणजे 21व्या वर्षी IAS अधिकारी होणारे जे लोक आहेत त्यांचं जे प्लॅनिंग असतं ते इथूनच सुरू होतं किंवा याच्या अगोदरपासून देखील सुरू होतं. पण आपण 12वी नंतर याची तयारी करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आता स्पर्धा परीक्षा करत असताना अगोदर आपण निश्चित केलं पाहिजे की आपल्याला नेमकं कुठल्या स्पर्धा परीक्षेला जायचं आहे. आता तुम्ही जर काही लोकांना बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काही लोक असे आहेत जे एका बाजूला MBBS ही करतात आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा स्पर्धा परीक्षा देखील देतात. म्हणजे एका बाजूला डॉक्टरही जातात आणि डॉक्टर झाल्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. असं करण्यापेक्षा आपण जर आपलं टार्गेट फिक्स केलं तर आपला बराचसा वेळ आणि पैसा याच्यामध्ये बचत होऊ शकतो. आता याच्यामध्ये काय पर्याय आहेत तर 3 पर्याय आहेत. एक तर UPSCचा पर्याय आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग, MPSCचा पर्याय आहे, राज्य लोकसेवा आयोग आणि बँकिंग किंवा स्टाफ सिलेक्शन. या 3 पर्याय तुमच्याकडे आहेत जर परफेक्ट एखादी अधिकारी व्हायचं असेल तर. आता याची तयारी करत करत जर समजा असं वाटलं की आपल्याला याच्यापेक्षा देखील आणखीन काही एक्झाम देऊन बघायच्यात तर या अभ्यासाच्या भरोशावरती खालच्या जे काही जनरल परीक्षा आहे त्या जनरल परीक्षा तुम्ही इझिली पास होऊ शकता. कारण हा अभ्यासक्रम या सगळ्याच परीक्षांना लागू होतो. त्याच्यामुळं खालच्या म्हणजे तलाठी, ग्रामसेवक अशा ज्या काही परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षा तुम्ही इझिली त्याच्यामधून क्रॅक करू शकता. त्याच्यामुळं तुम्ही तयारी करत असताना थोडीशी वरच्या लेवलची केली तर खालच्या लेवलच्या परीक्षांची जास्त तयारी करत बसायची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपण
म्हणजे ग्रॅज्युएशन करत करत याची तयारी करू शकतो का? तर ग्रॅज्युएशन करत करतच याची तयारी करू शकतो आपण. तुम्ही जर म्हणत असाल ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बघू, तर हे पॉसिबल नाही आहे. ग्रॅज्युएशन करत करत तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा मेळ घालावा लागतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झाले माहिती आहे आता, की BA असेल तर याचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम थेट तुमच्या स्पर्धा परीक्षेशी मिळता जुळता आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठले विषय कव्हर होतात हे जर तुम्ही बघितलं तर तुमचा BAचा जो अभ्यासक्रम आहे हा BAचा अभ्यासक्रम जवळपास किमान 70% ते 75% इतका अभ्यासक्रम याचा मिळता जुळता झालेला आहे. त्याच्यामुळं BAच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्पर्धा परीक्षा नाही करू शकत, किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये करत आहात त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्पर्धा परीक्षेची नाही तयारी करू शकत. तुम्ही BA करा, BSc करा, BCom करा, काहीही करा, कुठलंही ग्रॅज्युएशन करा, पण तुम्हाला तुमचं जर आत्मबळ, मानसिक बळ वाढवायचं असेल आणि तुम्हाला जर परफेक्ट मॅन व्हायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन हे चांगल्याच पद्धतीनं करावं लागतं. जर त्यातल्या त्यात तुम्ही BA करत असाल तर तुम्हाला आणखीन स्पर्धा परीक्षा सोपी होऊ शकते. त्याच्यामुळं आर्ट्स किंवा मानवविद्या शाखा हा जर पर्याय निवडला तर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम सहजासहजी तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतो. त्याच्यामुळं त्याचं प्लॅनिंग तुम्हाला अगोदरच करावं लागतं, की आपण नेमकं BA करत करत म्हणजे BAचा अभ्यासक्रम कुठल्या स्पर्धा परीक्षेशी मॅच करतो, किंवा तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करत आहात त्याचा अभ्यासक्रम कुठल्या स्पर्धा परीक्षेशी मॅच करतो हे तुम्हाला अगोदर बघावं लागेल. आता हे सगळं जे करायचं आहे आपल्याला, हे करत असताना तुम्हाला शालेय पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत हे लक्षात घ्या. जर तुम्ही समजा MPSC करत असाल किंवा UPSC करत असाल तर तुम्हाला शालेय पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत. आणि कुठली महत्त्वाची आहेत? 6वी ते 12वी पर्यंतची सगळी स्टेट बोर्डाची आणि NCERTची जी पुस्तकं आहेत हे खूप महत्त्वाची आहेत. आता आपल्याला असं वाटतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बघूया, पण याची तयारी इथून सुरू होते. आणि आपल्याला माहिती असेल की MPSCच्या परीक्षेमध्ये जवळपास 6वी ते 12वी आणि स्टेट बोर्ड आणि NCERTच्या पुस्तकामधले बरेचसे प्रश्न आलेले असतात. कारण MPSCला जास्त अपेक्षित नाही आहे तुम्ही MA करून MPSCकडे यावं, हे MPA अपेक्षित नाही आहे. ते म्हणतं की तुम्ही BA झालेले आहात ना, बस मग BAच्या पेक्षा जास्त नको आहे आम्हाला. त्याच्यामुळं त्याच्या अलीकडचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे 6वी पासून ते BA पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये असतो. ह्याच्या पुढं तुम्ही जास्त काही भानगडीमध्ये पडण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही 6वी ते 12वी किंवा NCERTची पुस्तकं आहे त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि जे काही बेसिक सायन्स आहे या बेसिक सायन्सचा अभ्यास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता याच्या पुढं काही जायचं नाही आपल्याला, म्हणजे 10वीच्या पुढं जो तुम्हाला कुठलं मॅथही विचारलं जात नाही आणि कुठलं सायन्सही विचारलं जात नाही. त्याच्यामुळं जेवढं काही विचारलं जातं ते तेवढं इथंच आहे सगळं. त्यामुळं हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुमचा अगोदरच परफेक्ट असला पाहिजे. म्हणजे ज्याचं 6वी ते 12वी खूप चांगलं झालेलं आहे त्याला आणखीन सोपं जातं, पण तो अभ्यासक्रम न विसरता त्याने BA केलं पाहिजे आणि त्याचे रिव्हिजन सातत्याने सुरू ठेवले पाहिजे आणि त्याच्या नोट्स देखील सातत्याने आपल्यासोबत आपण बाळगल्या पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं यश जे आहे हे काही यश एका रात्रीमध्ये मिळत नाही किंवा 4-6 महिन्यामध्ये मिळत नाही. याला किमान 3 ते 4 वर्षाचा सरासरी कालखंड जावा लागतो. आणि जर तुम्ही 3 ते 4 वर्ष याचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला मिनिमम 5 तास 6 तास किंवा मिनिमम 3 तास तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासामध्ये घालवावे लागतात. आणि तुम्ही त्या ग्रुपमध्येच असलं पाहिजे ज्या ग्रुपमध्ये याची चर्चा होते. तुम्ही जर अशा ग्रुपमध्ये असाल की जिथे बिझनेसची चर्चा होते तिथं जर तुमचा मुलगा जात असेल तर तो याच्यावरती जास्त फोकस नाही करणार. त्याला वाटतं की अरे आपण एवढी मेहनत उगीच घेतोय, इथे तर खूप बेनिफिट होत आहे, असं जर त्याच्या डोक्यामध्ये चालं तर तो हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळं त्याला संयम बाळगणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही त्याला कुठल्या मुलांमध्ये बसवताय हे खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा जो काही आराखडा आहे हा आराखडा तयार करत असताना पहिल्या वर्षी मी जे तुम्हाला म्हणालो की स्टेट बोर्डाचे 6वी ते 12वीचे पुस्तकं आणि NCERTची पुस्तकं हे तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये तुमचं याचं मूलभूत अशा प्रकारचं वाचन झालं पाहिजे, तुमचा इथे पाया मजबूत झाला पाहिजे. द्वितीय वर्षामध्ये तुम्हाला जे काही रेफरन्स बुक आहेत ते रेफरन्स बुक तुम्ही वाचले पाहिजे. मी रेफरन्स बुक म्हणतोय, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे कुठलीही पुस्तकं वाचायची नाहीत. मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगतो आहे, रेफरन्स बुकच वापरायचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला ज्या काही करंट चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडीवरती तुम्हाला फोकस करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षेमधले जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच प्रश्न